अजिबात नाही, फक्त मॅच पूर्ण झाली पाहिजे, स्पर्धा पूर्ण झाली या दृष्टीने ते काम करतो, म्हणून त्यांचेही मनापासून मी आभार मानतोय. आपल्याला या तिन्ही मैदानावर ज्यांनी खुर्च्यांची व्यवस्था असेल, साऊंडची व्यवस्था असेल, मंडपची व्यवस्था असेल, आपल्याला मैदान उपलब्ध करून दिले असतील, यांचे सर्वांचे मी आभार मानतोय. त्याच्यानंतर आपले संतोषदादा दमनचे, त्यांनी आपल्याला खूप, सरपंच त्यांनी खूप आपल्याला मदत केली. मैदान मिळवण्यापासून, मंडपपासून तर आपले पंचांपासून सर्वच त्यांनी व्यवस्थित आपल्याला मदत केली. प्रत्येक वेळेला जोशीदादा फोनवर असे किंवा इथे येऊन त्यांना व्यवस्थित मदत करत होते, म्हणून मी संतोषदादांचेही मनापासून आभार मानतोय. हारलेले संघ असतील त्यांना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देईन. याच्या जास्त प्रॅक्टिस करा आणि पुढच्या वेळेला दमन दौऱ्यावर फायनल कशी मारता येईल या दृष्टिकोनाने आपण पाहिलं पाहिजे. असं वाटलं होतं की वीर तानाजी दापोडेचा जो एक रेकॉर्ड होता की एकाच वर्षी चाचणी आणि दौरा मारण्याचा जो विक्रम होता, 100% कोण हा या वेळेला बरोबरी करेल असा अंदाज होता. परंतु मी कालही भाषणामध्ये सांगितलं होतं, कॉमेंट्रीमध्ये, की क्रिकेट हा खूप अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये गर्व चालत नाही, काहीच नाही. क्रिकेटमध्ये हा क्रिकेट खेळला पाहिजे. खूप मेहनत केली होती कोण संघाने, परंतु शेवटी हा क्रिकेट आहे. कोण कुठे बाजी मारील सांगता येत नाही. आणि पहिल्यांदा निंबोली संघ मला तर वाटते दमन दौऱ्यामध्ये सेमीफायनलला पहिल्यांदा खेळला असेल गेल्या वर्षी, आणि फायनलला पहिल्यांदा, आणि फायनल मारली, म्हणून मनापासून तुमचे आभार मानतोय आणि तुमचं अभिनंदन करतोय. हारलेल्या संघांचं कौतुक करतोय. पुढच्या वेळेला तुम्ही नक्कीच चांगला खेळ करा. खूप चांगला खेळ प्रत्येक खेळाडूंनी खेळले इथे. सर्व खेळाडूंच्या मनापासून मी आभार मानतोय, त्यांचं अभिनंदनही करतोय. आणि माझं भाषण कोणी यूट्यूबवरही ऐकत असेल, आपले खेळाडू ज्या प्रवासामध्ये असतील, त्यांना मनापासून विनंती करतोय की जात असताना स्वतःच्या घरात स्वतः चेक करून घ्या. एखादा आपला पाठीराखा जर चुकून छोटी जरी वाटली असली तरी ती मोठी केस होते आणि त्याचा त्रास सगळ्यात जास्त मला होतोय. त्याच्यामुळे ती रात्र पूर्ण जाते. म्हणून प्लीज 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 मनापासून सांगतोय की असं कोणी कृत्य करू नका. अजून पियाचं असेल तर एक दिवस आणखीन वस्तीला राहा, परंतु गाडीत घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करू नका. खूप सर्व प्रेक्षक वर्ग आपल्या या 40+ सामना बघण्यासाठी आले होते. त्या सर्व प्रेक्षकांचेही मनापासून आभार मानतोय. यूट्यूबवर बघितलेल्या प्रेक्षकांचेही मनापासून मी आभार मानतोय. पुन्हा एकदा निंबोली संघांचे मनापासून अभिनंदन करतोय. पुन्हा एकदा सर्वांचे कलत न कलत का होईना आमच्या संघटनेच्या वतीने, आपल्या भिवंडी 40+च्या वतीने जर एखाद्याचं नाव घ्यायचं राहिलं असेल, चुकून एखाद्याने आपल्याला कलत न कलत मदत केली असेल, त्याचं नाव राहिलं असेल, त्याचंही मी अभिनंदन करतोय आणि क्षमा मागून माझे 2 शब्द संपवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो 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 धन्यवाद. भरपूर चांगलं मनोगत साहेबांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळालं. ते मनोगत आणि त्यानंतर आपण वळूया पारितोषिक वितरणाकडे. आणि पारितोषिक वितरण करत असताना देऊया शेवटच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने ठोकला आपल्या बॅटमधून 25 धावा, 1 विकेट देखील घेतली होती, 1 षटक फेकलं होतं. नाव आहे सुनील गुलबी. मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी, नक्कीच जी ट्रॉफी स्वर्गीय इंदिरा दयानंद पाटील यांच्या स्मरणार्थ साई कुपरा एंटरप्राइजेसचे जितेंद्र दयानंद पाटील यांनी आम्हाला स्पॉन्सर केली आहे. त्यानंतर अजून एक मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आहे, जी ट्रॉफी आम्हाला मनोहर श्रीधर केने यांनी स्पॉन्सर केली आहे. त्यानंतर गिफ्ट हॅम्पर आहे कैलाशवासी मोहन शेठ चौधरी यांच्या स्मरणार्थ पद्माकर चौधरी आणि दिनेश चौधरी साहेबांनी ते स्पॉन्सर केलं आहे. त्यानंतर अजून एक गिफ्ट हॅम्पर आहे, जे गिफ्ट हॅम्पर आम्हाला अरविंद भोईर साहेबांनी स्पॉन्सर केलं आहे. वेल प्लेड सुनील.
भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील पुढच्या स्पर्धेसाठी. वेल डन, चांगली कामगिरी पाहायला मिळाली सुनील गुलवीच्या माध्यमातून. त्यानंतर देऊया आपण उत्कृष्ट गोलंदाज. मित्र बघा, आपण आपल्या नियमावलीनुसार शेवटचे 4 संघ लक्षात घेतो आणि सेमीफायनलपर्यंत जो काही डेटा असेल तो काढला जातोय. त्या उत्कृष्ट गोलंदाजाच्या रेसमध्ये आमच्याकडे 2 ऑप्शन होते आणि दोन्ही गोलंदाजांनी प्रत्येकी 7 विकेट घेतल्या होत्या. एक तर प्रशांत म्हात्रे ज्याने 7 विकेट घेतल्या होत्या चिरोबा कोण संघाचा, आणि दुसरा देखील चिरोबा कोण संघाचा परेश महाजन, त्याने देखील 7 विकेट्स घेतल्या होत्या. विकेटची बरोबरी झाली आणि त्यानंतर मात्र आम्ही धावा किती खर्च केल्या हे लक्षात घेतलं. तर परेश महाजनने 41 धावा खर्च केल्या होत्या आणि प्रशांत म्हात्रेने 61 धावा खर्च केल्या होत्या आणि त्या कारणास्तव परेश महाजन ठरलाय दमन दौरा 2026 चा उत्कृष्ट गोलंदाज. हे आपण सचिव साहेबांच्या शुभ हस्ते देतोय. उत्कृष्ट गोलंदाज जगदीश म्हात्रे आपण देखील जॉईन व्हा. आणि त्याचबरोबर गिफ्ट टॅम्पर आहे. गिफ्ट टॅम्पर कबीर मामा ठाकरे यांनी ते स्पॉन्सर केलंय. ठाकूरपाड्याचे कबीर मामा ठाकरे यांनी ते गिफ्ट टॅम्पर स्पॉन्सर केलंय, ते देखील आपण देऊया. त्यानंतर मनोज नाही 61 त्यांनी दिल्यात, त्यांनी 41 दिल्यात म्हणून दाखवेल, परत स्कोर दाखवेल. सेमी बघा, मी आधीच क्लिअर केलं की जे काय आहे ते सेमी फायनल पर्यंत. आणि नाही काही हरकत नाही, एकदा आपण आपल्या स्कोररसाठी जोरदार टाळ्या वाजूया. कारण स्कोरर इकडचे होते, त्यामध्ये एकच स्कोरर आपला होता. काही भाषा गुजरातीमध्ये होते, काही इंग्लिशमध्ये, काही मराठी, या तिन्ही मिळून हे जे काही काढलंय ना ते एकदम परफेक्ट आहे. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज आपण देऊया. उत्कृष्ट फलंदाज त्यामध्ये देखील आमच्याकडे 2 ऑप्शन होते. संदीप पाटील कारिवली ज्याने 71 धावा ठोकल्या आणि रुपेश मुकादम पायगाव ज्याने अगदी 2 धावांच्या नक्कीच 2 धावा प्लस केल्या आणि तोच ठरला आहे या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. रुपेश मुकादम 73 धावा. आकर्षक ट्रॉफी आणि सोबतच गिफ्ट टॅम्पर आहे. आपले कमिटी मेंबर सर्व या ठिकाणी आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण देतोय. विलास बालू पाटील आपण या, शैलेश दादा आपण देखील या, या रुपेश दादा आपण देखील या. विलास बालू पाटील दादा आपण जॉईन व्हा. यस, मनोज पाटील दापोडे यांच्या माध्यमातून देखील गिफ्ट टॅम्पर आहे आणि कबीर मामा ठाकरे ठाकूरपाडा यांच्या माध्यमातून देखील गिफ्ट टॅम्पर आहे. वेल प्लेड, सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली रुपेश मुकादम यांच्या माध्यमातून. त्यानंतर चतुर्थ पारितोषिक न्यू मिलन पायगाव. न्यू मिलन पायगाव टीमचे खेळाडू आपण पुढे या. आकर्षक ट्रॉफी आणि सोबतच नक्कीच आकर्षक ट्रॉफी, जी ट्रॉफी आम्हाला स्वर्गीय लक्ष्मीबाई कालू पाटील यांच्या स्मरणार्थ जितेंद्र आत्माराम पाटील यांनी स्पॉन्सर केली आहे. चतुर्थ पारितोषिकाचा मानकरी संघ न्यू मिलन पायगाव. हे आपण पाहू शकता, चतुर्थ पारितोषिक स्वीकारत असताना न्यू मिलन पायगाव संघ. मोरया. त्यानंतर
त्यानंतर तृतीय पारितोषिक जय बजरंग कारिवली संघ ठरला तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी. कारिवली संघाने देखील भरपूर इम्प्रेस केला दमन दौरा 2026 मध्ये. त्यांना देखील आपण देऊया आकर्षक ट्रॉफी, जी ट्रॉफी आम्हाला जितेंद्र पाटील साहेबांनी स्पॉन्सर केली आहे आणि सोबतच कॅश प्राइज देखील. वेल प्लेड. त्यानंतर द्वितीय पारितोषिक नक्कीच आपण द्वितीय पारितोषिक देणार आहोतच, मात्र त्याआधी आपण आमचे समालोचक कालीराम केनी आपण पुढे या. आपलं मानधन घेण्यासाठी आपण पुढे यायचं आहे. कालीराम केनी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. भरपूर मेहनत त्यांची देखील. त्यानंतर संदेश पाटील भिवंडीकर आपण या. प्रथमच दौऱ्यावरती मात्र भरपूर इम्प्रेसिव्ह वर्क संदेश पाटील यांनी देखील केला. त्यानंतर व्हॉइस ऑफ झिडके भिवंडी रोहन पाटील आपण पुढे यायचं आहे. रोहन पाटील. रोहन पाटील आपण या. वेल जॉब रोहन, पुढील स्पर्धेसाठी तुला देखील हार्दिक शुभेच्छा असतील. त्यानंतर आमचे गुणलेखक दीप गुंदोलकर आपण या. खरंच या व्यक्तीची मेहनत देखील भरपूर होती. 3 भाषा आणि त्यामध्ये सर्व काही काढणं कठीण काम होतं, मात्र ते कठीण काम दीपने सोपं करून दाखवलं. त्यानंतर संदेश वखारे अतिशय चांगली कॉमेंट्री केली. 3 दिवस स्पर्धेला 4 चांद लावले. क्या बात आहे. अगदी कुंदनजी पाटील साहेबांनी हा पुढील स्वागत सन्मान संदेश वखारे यांचा आपल्या स्वमुखातून केलेला धन्यवाद. ओटो संदेश वखारे. थँक्यू. त्यानंतर आपण वळूया पारितोषिक वितरणाकडे. द्वितीय पारितोषिक चेरोबा कोणगाव. चला टीमचे खेळाडू आणि या पंडित दादा भोईर आपण देखील या. देवेन मुकादम अँड कंपनी टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी आपण ही ट्रॉफी पाहू शकता. प्रल्हाद बालाराम नाईक यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आकर्षक ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर झाली आहे. आपण करूया या ट्रॉफी सोबत चेरोबा कोण टीमचा सत्कार. क्या बात आहे. द्वितीय पारितोषिक प्रल्हाद नाईक साहेबांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर झाली आहे. त्यानंतर आपण मॅन ऑफ द सिरीज देऊया. मॅन ऑफ द सिरीज देण्याआधी जे पारितोषिक आहेत ते आधी सांगतोय. भगवान बी पाटील इताडे साई साक्षी डेव्हलपरचे प्रोप्रायटर त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल आहे. त्यानंतर मंगेश भोईर कार्याध्यक्ष ज्यांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफी आहे. त्यानंतर राहुल माली मानकुली टीमचे कॅप्टन त्यांच्याकडून पैठणी आहे. मनोज पाटील दापोडे ज्यांच्या माध्यमातून कूलर आहे. एवढी सगळं आणि कबीर मामा ठाकरे ठाकूरपाडा यांच्या माध्यमातून देखील गिफ्ट टॅम्पर आहे. परंतु यामधील काही पारितोषिक या ठिकाणी आणणं आम्हाला पॉसिबल झालं नाही आणि त्या कारणास्तव भिवंडीला गेल्या ती पारितोषिक तुम्हाला दिली जातील.
यस, नेक्स्ट टुर्नामेंट केवणीची आहे, त्या ठिकाणी ते पारितोषिक मिळतील, परंतु कोणाला, हा मोठा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेऊया. एक असा खेळाडू ज्याने ठोकल्या आपल्या टीमसाठी 104 धावा आणि 2 विकेट्स घेतल्या होत्या. नाव आहे एजी स्पोर्ट निंबवली संघाचा विजय गुलबी. मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर विजय गुलबी. वेल प्लेड विजय गुलबी. जय जय. त्यानंतर भिवंडी ग्रामीण 40+ मंडळ आयोजित दमन दौरा 2026 चा विजेता प्रथम पारितोषिक एजी स्पोर्ट निंबवले. चला, उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिकाचं वितरण करायचं आहे. संस्थापक अध्यक्ष कुंदन पाटील साहेब, सचिव प्रदीप जोशी साहेब, उपाध्यक्ष मनोज पाटील साहेब, जगदीश म्हात्रे साहेब, प्रल्हाद पाटील साहेब, नीलम नाईक साहेब, प्रमोद भोईर साहेब, कालीराम मुकेने आपण जॉईन व्हा. प्रल्हाद नाईक साहेबांनी ही ट्रॉफी स्पॉन्सर केली आहे. प्रथम पारितोषिक आकर्षक ट्रॉफी आपण पाहू शकता. नितीन गवली दादा देखील जॉईन होत आहेत. धन्यवाद मित्र. मोरया. तर